राम राम मंडळी, पुन्हा एकदा छान आणि छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत। माझ्याकडे 1-2 शिळ्या चपात्या उरल्या होत्या, त्यातलीच एक चपाती वापरून मी ही रेसिपी करणार आहे। तव्याला किंवा पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि चपाती छानपैकी दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायची। जेवढी जमेल तेवढी व्यवस्थित कडक करून घ्यायची, कारण जर चपाती कडक केली नाही तर आपली रेसिपी एवढी खास होणार नाही। त्याच्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की चपाती आपल्याला कडक करून घ्यायची, पण कडक करताना ती एकदम काळी करून नाही टाकायची किंवा करपवायची नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटांसाठी छानपैकी ही कडक करून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता आपली मस्तपैकी चपाती रेडी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती रेडी करायची। तर तुम्ही बघू शकता आपली चपाती अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। तर असा मस्तपैकी चपातीचा आवाज आला पाहिजे, एवढी छान आपल्याला ही चपाती कडक करून घ्यायची तव्यावरती आणि त्यानंतर पुढची आपण प्रोसेस करूया। थोडी थंड करून द्यायची चपाती आणि मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। आणि आता ह्या चपातीला आपल्याला तेल, मीठ आणि मसाला मिक्स करून मी हे जे तेल तयार केले, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या तेलामध्ये मीठ आहे आणि मसाला आहे, हे सगळं ब्रशने मी चपातीला लावून घेते। तुमच्याकडे शेजवान चटणी असेल ना तर ती तुम्ही लावा, खरंच त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। जर लहान मुलांना तुम्ही देत असाल तर हे तुम्ही स्किप करू शकता। मस्तपैकी सगळीकडे लावून घ्यायची, कारण चपातीला स्वतःची अशी काही टेस्ट नसते, त्याच्यामुळे आपण हे करणार आहोत। तर इथे मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा सगळीकडे टाकून घ्यायचा। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला थोडासा टोमॅटो पण घेतलेला आहे। तुम्हाला जे काही भाज्या आवडतात त्या तुम्ही ह्याच्यावरती टाकू शकता। माझ्याकडे जे काही शिल्लक होतं ना ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकल्यानंतर मी त्याच्यावरती काकडी टाकली, कारण खूप छान लागत होती। खरंच मी बारीक चिरून एकदम मस्तपैकी काकडी त्याच्यावरती स्प्रेड केली सगळ्या बाजूनी। आणि ही एक चपाती आपण जी तयार करणार आहोत मस्तपैकी, तेवढ्यातच पोट भरेल तुमचं, किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। काकडी व्यवस्थित टाकून झाल्यानंतर चपातीवरती मी थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे। आवडत असेल तर टाका, पण त्याने पण छान फ्लेवर येतो। तर इथे थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकली। त्यानंतर मी थोडासा पावभाजी मसाला पण त्याच्यावरती टाकलेला आहे। म्हणजे तुम्हाला जो मसाला आवडतो ना तो तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे हे काही चिप्स शिल्लक होते जे मला म्हणजे तसेच खायला बिलकुल आवडत नव्हते, त्याच्यामुळे ते मी थोडेसे क्रश करून त्याच्यावरती चपातीवरती टाकून घेतले। कारण मग जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, किंवा एखादं फरसाण असतं किंवा एखादी शेव असते ती आपल्याला बिलकुल आवडत नाही आणि ती तशीच घरात राहते आणि आपल्याला टाकावी पण वाटत नाही। त्यानंतर थोडासा पापडीचा चुरा आहे तो राहिला होता, तो पण मी त्याच्यावरती छानपैकी स्प्रेड करून घेतला, कारण थोडं शिल्लक होतं। आणि खूप सारी कोथिंबीर मी त्याच्यावरती टाकून घेतली, कारण अशा निमित्ताने अशी कोथिंबीर कच्ची खाल्ली पण जाते आणि चांगली असते शरीरासाठी। त्यानंतर बारीक शेव मी टाकलेली आहे, आणि बारीक शेव टाकायला बिलकुल विसरू नका, नसेल तर स्पेशली घेऊन या, कारण त्याच्यामुळे ही डिश दिसते पण छान आणि खायला पण खूप छान लागते। थोडासा मसाला, थोडंसं मीठ, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर अशी छान मी स्प्रेड केलेली आहे त्याच्यावरती, आणि मस्तपैकी आपली क्रंची मसाला चपाती तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे शिळ्या चपात्या उरल्या असतील आणि जर कोण खायला मागत नसेल, आणि ज्या शिळ्या चपात्यांच्या आत्तापर्यंत जुन्या रेसिपी चालत आलेल्या आहेत त्या करून पण तुम्हाला कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही क्रंची मसाला चपाती तयार करू शकता। लिटरली खूप मस्त लागते, म्हणजे नॉर्मल मसाला वापर आहे त्याच्यापेक्षा सुद्धा छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी क्रंची झालेली आहे चपाती। फक्त चपाती भाजताना व्यवस्थित ती आपल्याला छान क्रंची करून घ्यायची। तर अशा पद्धतीने झटपट होणारा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा।